आणि जेव्हा सरकार त्याचा आवाज ऐकून काम करायला लागतं, त्याची सेवा करायला लागते, त्याला बोलतात खरी आझादी, त्याला बोलतात खरं स्वातंत्र्य. आणि आज खास करून इथे तरुण आल्यानंतर मी आपल्याला एक गोष्ट सांगायला इथे खास करून आलेलो आहे. आपण हा विचार करू नका की ही लढाई फार मोठी आहे, देशात कोण जिंकेल, कोण प्रधानमंत्री होईल, कोणाचं सरकार बनेल आणि अमुक होईल तमुक होईल. ही लढाई तेवढी मोठी नाही. ही लढाई तुमच्या भवितव्याबद्दल आहे. ही लढाई तुमच्या स्वतःबद्दल आहे. तुमचं भविष्य काय सांगतं, तुमचं भविष्य उज्ज्वल आहे की अंधकारात आहे, ही लढाई त्याबद्दल. आणि म्हणून मतदानाचा अधिकार आपल्या प्रत्येकाला दिलेला आहे. ही लढाई जर मोठी असती, ही लढाई जर सोपी असती, ही लढाई आधीच ठरली असती की अमुक पक्ष जिंकणार की तमुक पक्ष जिंकणार, 400 पार होणार की तडीपार होणार, तर ही लढाई झालीच नसती. राजकीय पक्षाने सांगितलं असतं तुमची स्ट्रेंथ दाखवा, तुमचे किती नंबर्स आहेत ते दाखवा, आकडे दाखवा आणि तसं मतदान करा. पण तसं नाहीये. या देशात प्रत्येकाला 18 वर्षाचे जे होतात प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे. तेच या महामानवाने दिलेलं आहे, आपल्या संविधानाने दिलेलं आहे. ही लढाई अर्थात आपण सगळे राजकीय पक्ष फार मोठी बघत आहोत, ज्याच्यात आपण आपल्या लोकतंत्रासाठी लढत आहोत, लोकशाहीसाठी लढत आहोत, संविधानासाठी लढत आहोत. पण मी पुन्हा पुन्हा सांगेन की लढाई आपण देश म्हणून विचार करत आहोत. पण इथे जे तुम्ही तरुण म्हणून बसलेला आहात, 18 वर्षाचे असेल, 20 वर्षाचे असाल, 25 वर्षाचे असाल, 35 वर्षाचे असाल, तुम्ही विचार केला पाहिजे की तुमची पुढची 50 वर्ष ही कशी जाणार, की तुम्ही घडवणार की कोणी हुकुमशाह तुम्हाला सांगणार घरात येऊन की असे कपडे घाला आणि ह्या रंगाचे कपडे घाला. आत्ताच जर या गेल्या एका आठवड्याभरातलं सगळा प्रचाराचा जो वेग बघितला, प्रचार कसा होतोय हे बघितलं, साधारणपणे प्रचाराचा माहोल बघितला, तर प्रचारामध्ये भाजपाकडून जो प्रचार होतोय तो कशावरनं होतोय? काय बोलतात भाजपचे नेते? काय बोलतात ऐकलत का तुम्ही? ते सांगतायत की विरोधी पक्ष मांस खाणार आहे, मटण खाणार आहे, मच्छी खाणार आहे, व्हेज नॉनव्हेज ह्याच्यावर चर्चा सुरू आहे. पण आपल्या व्हेज नॉनव्हेजवर बोलणारे, डेली व्हेजवर बोलणारे कोणीच नाहीये. बरोबर? आज या देशामध्ये काय सांगितलं जात आहे की तुम्ही कुठच्या रंगाचे कपडे घाला, तुमचं कल्चर कुठचं, तुमची संस्कृती कुठची, तुम्ही काय खाणार, तुम्ही कुठच्या महिन्यात कसं खायचं आणि काय खायचं, हे सांगणारे लोक आज सत्तेत बसलेले आहेत, देशावर 10 वर्ष राज्य करत आहेत. आपण पण पहिल्यांदा 2014ला त्यांच्यासोबत प्रचार केला होता, 2019ला पण त्यांच्यासोबत प्रचार केला होता. दोन्ही वेळेला आपली फसगत झाली, कारण आपल्या वाटलं होतं की ही भाजप वाजपेयी साहेबांची भाजप आहे. पण ही भाजप भलतीच भाजप निघाली, की भारतीय जुमला पक्ष निघाला. आज तुम्ही 10 वर्षानंतर प्रचारामध्ये मटण आणि मांस आणि कशावर तुम्ही काय खायचं आणि काय नाही खायचं ह्याच्यावर बोलताय. मला वाटलं होतं 10 वर्षाचं बहुमताचं सरकार तुम्ही गाजवल्यानंतर तुम्ही चर्चा कशावर केली असती? डिमॉनिटायझेशनवर, नोटबंदीवर. 2016 साली जी नोटबंदी झाली, आपल्याला काय काय सांगितलं होतं? देशातला काळा पैसा हा सगळा पुन्हा एकदा सगळ्यांच्या खिशात येणार, काळा पैसा मिटणार. मिटलाय? भ्रष्टाचार मिटणार होता, मिटलाय? आतंकवाद संपणार होता, संपलाय? नाही संपलाय. उलट जेवढा काळा पैसा किंवा नोटा ह्या चलनमध्ये होत्या त्याच्यापेक्षा जास्ती पैसा आणि जास्ती नोटा ह्या बँकेत आलेल्या आहेत. जगभराने मान्य केलेलं आहे की डिमॉनिटायझेशन हे फेल झालेलं आहे, नोटाबंदी हे खोटं काम होतं. पण मला वाटलं होतं जर चांगलं काम असतं, जेवढ्या अभिमानाने त्यावेळी जाहीर केलं होतं की आज रात्री 8 पासून ह्या अमुक नोटा बंद होतील. 10 वर्षाच्या सत्तेनंतर तुम्ही सांगाल आम्हाला नोटाबंदीचा काय या देशाला फायदा झालेला आहे? आम्हाला वाटलं होतं 370 कलम जेव्हा काढलं, आम्ही पण त्याचं स्वागत केलं आणि अजूनही करतो. लडाखला जेव्हा वेगळे युनियन टेरिटरी बनवली गेली होती, त्याच 370 कलमच्या निर्णयामुळे आम्हाला वाटलं होतं लडाखसाठी चांगले दिवस येतील. आम्हाला वाटलं होतं सोनम वांगचुक तिथे आज उपोषणाला बसले, त्यांना वेळ येणार नाही, कारण भाजपाचे जे तिकडचे खासदार आहेत लडाख मधले, त्यांनी जे भाषण गाजवलं होतं संसदेत, ते पुन्हा एकदा ह्या मोर्चात कुठेतरी येतील. आम्हाला वाटलं होतं कुठेतरी प्रचारात येतील, सांगतील लडाखला काय काय मिळालं. पण असं न होता अशी परिस्थिती आलेली आहे की 30 ते 40 हजार लोक तिथे लडाखमध्ये उपोषण करतायत, आंदोलन करतायत, पण त्यांचा आवाज ऐकला जात नाही. आणि त्याच लडाखी लोकांवर जे सैन्य बळ वापरलं जात आहे, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स वापरलं जात आहे, पॅरामिलिटरी फोर्स वापरला जातोय, जसं त्यांना बंदिस्त केलं जात आहे. आम्हाला वाटलं होतं हेच सगळे फोर्सेस तुम्ही ते चायनाला ज्यांनी घुसखोरी केली आहे त्यांना पळून लावण्यात कराल. पण चायनाबद्दल अजून एक शब्द काढलेला नाहीये. आणि बोलतात कशावर? मटण कोण खातं आणि मच्छी कोण खातं ह्याच्यावर बोलत आहे. कोणी काय खावं, कोणी काय घालावं हा विषय नसलाच पाहिजे आपल्या देशामध्ये. प्रत्येकाचं स्वातंत्र्य.
जे ज्याला वाटतं ते त्यांनी करावं, त्यांच्या घरात करावं. पण तुम्ही लक्षात घ्या, भाजपचे मतदान मागत आहे, भाजपचे तुमचं मत मागत आहे, भाजपचे तुमचं बहुमत मागत आहे त्यांचं स्वतःचं सरकार बनवण्यासाठी. हे तुमची सेवा करण्यासाठी नाही, पण त्यांची जी हुकुमशहाच्या मनात आहे ते तुमच्यावर लादण्यासाठी भाजपा इथे मतदान मागत आहे. आज आपल्याला तरुण म्हणून विचार करायचा. आपल्या देशात जे काही विचार करायला पाहिजे होता, जे काही प्रधानमंत्री महोदयांनी सांगायला पाहिजे होतं, जे काही ह्या केंद्र सरकारने सांगायला पाहिजे होतं, भाजपच्या अख्ख्या पक्षाने सांगायला पाहिजे होतं की गेल्या 10 वर्षामध्ये आम्ही अमुक एवढे नोकऱ्या तयार केल्या, आम्ही एवढी महागाई कमी केली, जीडीपी वाढला असेल. जीडीपी कुठचा वाढला माहिती ना तुम्हाला? गॅस, डिझेल आणि पेट्रोल हा जीडीपी वाढलेला आहे. पण महागाई कमी झाली आहे का? कुठे झाली आहे महागाई कमी? मला सांगा, 2014 मध्ये जेव्हा आपण प्रचार करत होतो, भाजपासोबत होतो, आपल्याला पण जुमला त्यांनी दाखवला होता, गाजर त्यांनी दाखवलं होतं, तेव्हा गॅसची किंमत किती होती? किती होती? बरोबर ना? आज किती आहे? पेट्रोलची किंमत किती होती? आता किती आहे? डिझेलची किंमत किती होती आणि आता किती आहे? हेच तुम्ही बघा, हा जीडीपी वाढतोय. गॅस, डिझेल, पेट्रोल ह्याचे भाव वाढलेले आहेत, पण जीडीपी खरोखर वाढत आहे की नाही हा सगळ्यांना प्रश्न पडत चाललेला आहे. आणि म्हणूनच युवकांना मी इथे अपील करतो, तुम्ही विचार करा तुमच्या भवितव्याबद्दल. तुम्ही विचार करा तुम्ही भविष्यात कसं निर्माण करणार हा देश. कारण हा देश निर्माण जर करायचा असेल, देश पुन्हा एकदा आपल्याला चांगल्या मार्गावर आणायचा असेल, तुमच्या मतांवर हा देश ठरणार आहे की हा देश कुठच्या दिशेने जाईल. आज आपण पाहतोय सगळेच पक्ष, सगळेच राजकीय पक्ष जेव्हा टीव्ही चॅनलवर जातात, डिबेटमध्ये जातात, भांडत असतात एकमेकांबद्दल, एकमेकांसोबत भांडतात. तेव्हा कशावर भांडतात? नेहरूंनी काय केलं आणि अमुकनी काय केलं आणि हे बरोबर होते की 50 वर्षापूर्वीचं बेट कोणाला दिलं. हे सगळं ठीक आहे, आपण भूतकाळावर भांडत आहोत. आपल्या भविष्यासाठी कोण भांडत आहे हाच विचार करणारा पक्ष तुम्हाला निवडून द्यायचा आहे. आज हा पक्ष आपल्याला निवडून द्यायचा आहे. आज शिक्षणापासून आपण पाहतोय घोटाळे निघत आहेत. ते कोविडमध्ये आपण पाहिलं असेल, सुरतमध्ये काय झालं, उत्तर प्रदेशमध्ये काय झालं. आज अमोल भैयांना ईडी, सीबीआय, आयटी जे भाजपाचे मित्र पक्ष आहेत ते हैराण करायला बघत आहेत, नोटिसा मारत आहेत. पण अमोल भैया घाबरलेले नाहीयेत, लढत आहेत, आपले वाद आहेत आणि दिल्लीत जाणार म्हणजे जाणार हे ठरवलेलं आहे ना. तरी पण स्पष्टपणे सांगितलेलं आहे की हिंमत असेल तर टाकात. कारण ह्या भाजपाचं धोरणच झालेलं आहे की जे जे भाजपाला सततात, जे जे सत्य बोलत असतात, जे जे देश हिताचं बोलत असतात त्यांना ते आयटी, ईडी, सीबीआय ह्या चौकशांमध्ये फसवतात. कोणाला आत टाकतात, कोणाला कुठे नजरबंद ठेवतात, कोणावर नोटिसा पाठवत असतात, कोणावर धाड टाकत असतात. पण त्यांना कुठेही खरं बोलण्याची हिंमत नाही, खरं ऐकून घेण्याची हिंमत नाही. आज बघा देशात काय वातावरण चाललेलं आहे. एका बाजूला भाजप स्वतःच्या होर्डिंगवर बोलत आहे 400 पार, 400 पार. ठीक आहे, 400 पार येणार तरी कुठून? दक्षिण भारताने भाजपासाठी दरवाजे बंद केलेले आहेत. ना केरळामध्ये सीट येणार आहे, ना तामिळनाडूमध्ये सीट येणार आहे. कर्नाटकमध्ये जेवढे सीट होते ते हलणार आहेत. तेलंगणामध्ये तर काँग्रेसने चमत्कार करून दाखवलेला आहे. आंध्र प्रदेशमध्ये आपण पाहतोय बदल होत आहे. तुम्हाला एवढं सांगतो, आज जर तुम्हाला वाटत असेल 400 पार हे खरोखर होणार आहेत, मला वाटतं इतर काही देशातून चंद्रावर वगैरे सीट आणले तर वेगळं, पण आज 400 पार काय 200 पार करायला देखील महाराष्ट्रातून आणि सगळ्या राज्यातून भाजपला अडवलं जात आहे. आणि मी तुम्हाला खास करून सांगत आहे कारण तुम्हाला इथे बसल्यानंतर अनेक आमिष दाखवली जातील, सोशल मीडियावर तुमचे ऍडव्हर्टाईज येतील. ऍडव्हर्टाईज तर भरमसाठ खर्च चालू आहे भाजपाचा, मोजता नाही येणार एवढे पैसे वापरले जात आहेत. इलेक्टोरल बॉन्डचं तर तुम्हाला स्कॅम माहिती, चंदा लो, धंदा दो. पण हे सगळं होत असताना तुम्हाला सांगितलं जाईल तुम्ही भाजपाच्या मतदान विरोधात करू नका कारण तुमचं मत फुकट जाईल. 400 पार तर होणार आहे हे सांगितलं जाईल तुम्हाला. बिल्डिंग मध्ये कोणतरी सांगेल, व्हॉट्सअपवर कोणीतरी सांगेल, तुम्ही त्यांना सांगा चला मला मोजून दाखवा 400 सीट येतात कुठून, मोजून दाखवा. आज जर आपण पाहिलं, मी सगळीकडे फिरत आहे, कपिल पाटील साहेब इथे आहेत, ते पण तुम्हाला सांगू शकतील. आम्ही सगळीकडे जिथे जिथे फिरत आहे परिवर्तनाचे वारे या देशात वाहू लागलेले आहेत. आणि तुम्हाला आज सांगतो मी, केंद्र सरकार पण आपलंच येणार, इंडिया आघाडीचंच केंद्र सरकार येणार, हे तुम्ही आज लिहून ठेवा. दक्षिण भारतातून भाजपला दरवाजे जसे बंद झालेले आहेत, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मी फिरत आहे, प्रत्येक जिल्ह्यात गेलेलो आहे, गावागावात गेलेलो आहे आणि सगळीकडे मला दिसत आहे की भाजपला लोक नाकारत आहेत. भाजपा आता नको, अबकी बार भाजपा तडीपार असं लोक सांगायला लागलेले आहेत. हे वातावरण मला महाराष्ट्रात दिसत आहे. हेच वातावरण आपण पाहिलं असेल बिहारमध्ये. तेजस्वी यादव माझ्याच वर्षाचे आहेत, माझ्याच वयाचे आहेत, 33 वर्षाचे आहेत. त्यांच्यासोबत देखील गद्दारी
आम्ही दोघांनी डॅव्होसला जाऊन महाराष्ट्रासाठी 80,000 कोटीची गुंतवणूक आणली आणि खरी खरी आणली. ह्या गद्दार गँगसारखे 24 तासात 28, 30, 32 कोटी खर्च करून नाही, तर जो काही खर्च तो लोकांसमोर ठेवला आणि जे काही आपण आणलं ते लोकांसमोर आणलं. त्याच 2.5 वर्षाच्या काळामध्ये उद्धव साहेबांवर विश्वास ठेवून, देसाई साहेबांवर विश्वास ठेवून, मी होतो, देसाई साहेब होते, नितीन राऊत साहेब होते, आम्ही सगळेच एकत्र काम करायचो. आमच्यावर पूर्ण आपला विश्वास ठेवून, सरकारवर विश्वास ठेवून आपल्या राज्यात आपण त्या 2 वर्षांमध्ये 2.5 वर्षांमध्ये 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आणू शकलो आणि ती लोकांसमोर आहे, जग जाहीर आहे. ती आहे गुंतवणूक लोकांसमोर. मागच्याच काळात म्हणजे जेव्हा मी आरोप केला होता वेदांता फॉक्सकॉन, जेव्हा मुख्यमंत्र्यांना माहिती सुद्धा नव्हतं, घटना बाहेर मुख्यमंत्र्यांना की तो देखील गुजरातला गेला, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं आम्ही व्हाईट पेपर आणू. नक्की आणण्याचा प्रयत्न केला, पण त्या 6.5 लाख कोटीच्या गुंतवणुकीतून साधारणपणे 96% कामं ही झाली होती किंवा मार्ग लागली होती आणि भूमिपूजन झालं होतं. म्हणून खोटं बोलायला त्यांना स्कोपच नव्हता, त्यांनी व्हाईट पेपर्स बाजूला ठेवला. ही अशी कामं आपण केली. कोविडच्या काळात जे आपण काम केलं आणि आज आवर्जून सांगतो होय पण चांगलं काम केलं. हे जे काही आरोप होत आहेत की अमुक घोटाळा झाला, तमुक घोटाळा झाला, मी आज चॅलेंज देतो, चला आमच्या मुंबईचा आहे जो काढा तो वाचून दाखवा आणि पीएम केअरचा फंड कुठे कुठे वापरला तो वाचून दाखवा, समोरासमोर येऊ द्या. आज आपण पाहिलं असेल मुंबईचं कौतुक, धारावीचं कौतुक जगभरात झालं, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने केलं, सुप्रीम कोर्टाने केलं, देशभरात सगळीकडे झालं. आणि जसं मुंबईची मॅनेजमेंट आपण केली, महाराष्ट्राची मॅनेजमेंट आपण केली कोविडच्या काळामध्ये, सगळेच आपण शिवसेना असो, राष्ट्रवादी काँग्रेस असो, काँग्रेस असो, इतर मित्र पक्ष असो, जे काम जी सेवा ह्या महाराष्ट्राची आपण त्यावेळी केली. तुम्ही मला सांगा, जी चित्र आपली टीव्ही स्क्रीनवर येत होती, जी उत्तर प्रदेश मधून येत होती, जी आपल्याला गुजरात मधून चित्र बघायला मिळत होती, ह्याच्यात फरक होता की नव्हता? होता. आणि आज पण मी जेव्हा जेव्हा कुठेही जगभरात फिरतो, कोण ना कोणतरी मला आपल्या राज्यातून भेटतं, आपल्या शहरांमधून भेटतं, आपल्या गावांमधून भेटतं आणि सांगतो आदित्यजी थँक्यू. तर कशासाठी तुम्ही थँक करते मला, मी काय केलं, 2.5 वर्षात मंत्री पण नाही. आणि ते सांगतात आपके पिताजी ने जो कोविड में काम किया, आपके पिताजी की वजह से हमें बेड मिला, ऑक्सीजन मिला, हमारी जान बच गई. आणि हे नुसतं महाराष्ट्रातल्या लोकांसाठी नाही, तर जे कोणी मजदूर आपल्या राज्यात राहत होते, आपल्या शहरांमध्ये राहत होते, आपल्या गावांमध्ये काम करत होते, त्या सगळ्यांसाठी केलं. मला आठवतं एक दिवस तो एवढा भयानक होता की सगळे मजदूर बिचारे आपले इथून चालायला लागलेले, रेल्वे बंद होती. केंद्र सरकारला आपण त्यावेळीचे रेल्वे मंत्री पियुष गोयल साहेब होते, उत्तर मुंबईतून आता आज ते तिथे उमेदवार म्हणून लढत आहेत. त्यांना आपण 23 तारखेला फोन केला जनता कर्फ्यूच्या वेळी की पियुष गोयल साहेब रेल्वे उघडा, रेल्वे उघडा, आम्हाला रेल्वे पाहिजेत, आमच्याकडे केसेस वाढल्या नाहीयेत, लोकांना गावी जायचं, लोक घाबरलेली आहेत. ऐकायला तयार नाही, आज जनता कर्फ्यू असं आहे तसं. ती रेल्वे उघडली तरी 1 मेला तेव्हापर्यंत केसेस वाढल्या होत्या, लोक रस्त्याने चालत निघाले होते, भयानक चित्र होतं. पण हे चित्र बघवलं नाही आपल्याला, आपण बघू शकलो नाही. आणि उद्धव साहेबांनी निर्णय घेतला, त्यांनी फेसबुक लाईव्ह केलं. आपल्या घरोघरी तर यायचेच, कुटुंब प्रमुख म्हणून यायचे, सांगायचे की व्यायाम कसं करायचा, कसं स्वतःची काळजी घ्यायची, काय खायचं, कसं करायचं. भाजपसारखं नाही की हेच खा आणि तेच खा, स्वतःची काळजी घेण्यासाठी. पण तेव्हा त्यांनी हे पण सांगितलं सगळ्या मजदूरांना, मग ते बिहार मधले असो, उत्तर प्रदेशचे असो, आसामचे असो, केरळचे असो, की आप भी हमारे ही हो और आपकी हिफाजत हम करेंगे, आप महाराष्ट्र में रहिए. त्यांच्यासाठी आपण कॅम्प सोडून दिला. आणि हे सगळं करत असताना तुम्ही ही गेली 2-2.5 वर्ष या घटना बाह्य सरकारची बघा, सगळं जे काही चाललेलं आहे ते कोणाच्या आदेशावरनं चाललेलं आहे? दिल्लीच्या आदेशावरनं चाललेलं आहे, अहमदाबादच्या आदेशावरनं चाललेलं आहे. सगळे एक उद्योग जे होते आपल्या राज्याकडे, तुम्हाला आज इथे मला सांगा 20 किती लोक आहेत, 20 वर्ष प्लस किती लोक आहेत, हात वरती करून दाखवा जरा. कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण झालं तुमचं, हो की नाही? डिग्री मिळाले, जॉब शोधता ना? मला तुम्ही सांगा, कालच मी अनिल देसाई साहेबांना विचारत होतो, ते स्थानिक लोकाधिकार समिती अनेक वर्ष बघत आहेत जवळून. त्यांना विचारलं मी की आपण आधी जसं जॉब इंटरव्ह्यू साठी ट्रेनिंग द्यायचो, आधी आपण जसं लोकांना शिकवायचो की अमुक जॉब तुम्हाला पाहिजे, पायलट बनायचंय, बँकर बनायचंय, रेल्वेत जायचंय, तर तुम्ही कसं त्या ह्याला अप्रोच केलं पाहिजे, इंटरव्ह्यूला अप्रोच केलं पाहिजे, एक्झामला कसं अप्रोच केलं पाहिजे. मी त्यांना विचारलं आता ते संध्या किती येतात. आणि आज आपण जर पाहिलं गेल्या 2-2.5 वर्षामध्ये प्रत्येक ती संधी आपल्या महाराष्ट्रासाठी येत होती, आपल्या इकडच्या तरुणींसाठी येत होती, ती निघून गेली गुजरातला. वेदांता फॉक्सकॉन असेल, बर्ड ड्रग पार्क असेल, मेडिकल डिव्हाइस पार्क असेल, एअरबस टाटा असेल, रिन्युएबल एनर्जी पार्क असेल, वर्ल्ड कपची फायनल असेल. आणि आज मी तुम्हाला सांगतोय, मी ऐकतोय कुठेतरी की टेस्लाचा प्लांट कदाचित आपल्या देशात येऊ शकतो.
2020 पासून मी आहे, देसाई साहेब इथे बसलेले, आमच्या 2-3 बैठका ऑनलाईन त्या टेस्लाच्या टीमवर झाल्या होत्या. 2021 साली आपल्या मुंबईमध्ये त्यांचं गोडाऊन आणि शोरूम येणार होतं, पण केंद्र सरकारने तिथे मिठाचा खडा टाकला. पण आज मी या केंद्र सरकारला सांगत आहे, ठीक आहे, कदाचित जॉब्स तेवढे टेस्लाच्या प्लांट मधून वाढत नसतील, कारण कमी जॉब्स ऑटोमेटेड आहे, तरी देखील चला टेस्ला तरी आमच्या महाराष्ट्राला द्या. गुजरातची माझं भांडण नाही, गुजरातची काही वैर नाही. जे काही गुजरातला मिळालं पाहिजे ते मिळालं पाहिजे, बिहारला मिळालं पाहिजे मिळालंच पाहिजे, आसाम असेल, मणिपूर असेल, ज्याला त्यांच्या हक्काचं आहे ते मिळालंच पाहिजे. पण तुम्ही माझ्या इकडच्या महाराष्ट्राच्या तरुण तरुणींच्या हक्काचं जेव्हा तुम्ही गुजरातला येता ना, तिथे मला दुःख होतं आणि तिथे मला राग येतो, आणि त्याच विरोधात आम्ही लढत आहोत. आज तुम्ही सगळ्यांनी विचार केला पाहिजे की जर आपण आपलं सरकार आणि हे परिवर्तन घडवलं नाही तर हे सगळे जे नोकऱ्या आपल्या राज्यात आहेत ना, त्या देखील जाणार गुजरातला. तुम्ही विचार केला पाहिजे की जर आपण आपलं सरकार आणलं नाही आणि परिवर्तन केंद्रात घडवलं नाही तर आपल्या जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये जे वाद निर्माण करत आहेत ते अजून वाद निर्माण होतील. आणि हे वाद कसे असतात तर ते व्हॉट्सअपच्या ग्रुपवर सुरू होतात, कुठेतरी अफवा पसरवतात आणि तिथून जाती दंगली आणि धार्मिक दंगली सुरू होतात. आपल्याला देश म्हणून जर प्रगती करायची असेल तर आपल्या सर्वांना एकत्र राहायला लागेल. जात पात धर्म सगळ्यांना एक भारत म्हणून यायला लागेल, एकत्र एक इंडिया म्हणून एकत्र यायला लागेल, आणि तरच आपण आपल्या स्वप्नातला देश बनवू शकू.